नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या चॅनलवर. तर आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. तर सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज प्रत्येकीच्या घरी काहीतरी स्पेशल असेल, कुणी फिरायला जाणार असेल, कुणी स्वतःसाठी डिश बनवली असेल, किंवा कुणाच्या घरी त्यांच्या मुलांनी किंवा त्यांच्या घरातल्या काही अजून दुसऱ्या मंडळींनी महिलेसाठी सरप्राईज प्लॅन केला असेल, कुणी पिक्चरला जाणार असेल. तर मला काय वाटतं की हे फक्त महिला दिनानिमित्त महिला दिनापुरतंच मर्यादित असू नये. प्रत्येक महिलेने स्वतःसाठी वेळ हा काढला पाहिजे. जरी तिला रोज जरी वेळ काढायला नाही जमला तर तरी पण आठवड्यातून निदान 2 दिवस का होईना तिने स्वतःसाठी वेळ हा काढला पाहिजे. कारण कसं आहे ना, आजकाल या धावपळीच्या जगात महिलांना खूप अशी धावपळ करावी लागते. म्हणजे बघा, काही महिला नोकरी पण करतात आणि घर पण सांभाळतात. तर त्यांची तर तारेवरची कसरत असतेच. परंतु ज्या महिला घरी असतात त्यांचं पण दिवसभर हे चालूच असतं, काही ना काही काम हे चालूच असतं. आणि या सगळ्या गोष्टी करताना ना, त्या स्वतःच्या आवडी निवडी, स्वतःचा जो छंद असतो याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं असं मला वाटतंय. तर प्रत्येकीने ना काय केलं पाहिजे, निदान रोज नाही भेटला तरी आठवड्यातून 2 दिवस का होईना स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःला जे आवडतं ते केलं पाहिजे. एखादीला गाण्याचा छंद असेल तर तिने गाणं म्हटलं पाहिजे स्वतःसाठी, किंवा एखादीला डान्स करण्याचा छंद असतो तर तिने मस्त असं टीव्हीवर गाणं लावून डान्स केला पाहिजे. एखादीला नवीन नवीन रेसिपी बनवायचा छंद असतो, तिनं ते बनवलं पाहिजे. कारण याच्याने काय होतं ना, की आपल्या मनात किंवा आपल्याला जो स्ट्रेस आलेला असतो आपल्या रोजच्या जीवनातलं ते काम करून किंवा इतर गोष्टी सगळं करून, तो स्ट्रेस आहे ना, तर तो कमी होतो आणि तिला छान वाटतं. मग असं एकदम हॅपी फील करते ती. तर तर हे बघा, ते करण्यासाठी ना घरच्यांचा पाठिंबा हा खूप महत्वाचा आहे. प्रत्येकीला ना म्हणजे आपली आवड जोपासण्यासाठी ना घरच्यांनी सुद्धा तिला पाठिंबा दिला पाहिजे. कारण आपल्या परिवाराशिवाय किंवा घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय हे काय हे अशक्य आहे गोष्ट. तर प्रत्येकीला हे घरच्याकडून पाठिंबा तर 100% पाहिजे. कारण जर घरच्यांचा पाठिंबा मिळाला तर ती काही पण करू शकते. पण घरच्यांनीच जर विरोध केला तर तिथंच तिचं मन खचतं, किंवा ती जी करण्याची इच्छा असते ती तिथेच म्हणजे ती लगेच ती सोडून देते की मला नाही करायचं म्हणून. असं हे काही जे तिने ठरवलेलं असतं ते करायचं नाही म्हणून ती सोडून देते. आपण सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण देतो. तर सावित्रीबाई शिकल्या, पण त्यांना कोणी शिकवलं? महात्मा ज्योतिराव फुलेंनी. बाहेरच्यांनी खूप विरोध केला होता सावित्रीबाई फुलेंना, पण तरी महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिकवलं. त्या शिकल्या आणि मग त्यांनी मुलींना शिकवलं. म्हणजे त्यांना शिकवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे महात्मा ज्योतिराव फुले यांचा मोठा वाटा होता. त्यांनी शिकवलं म्हणून त्या शिकल्या. जर महात्मा ज्योतिराव फुलेंनी विरोध केला असता तर त्यांना शिक्षण घेता आलं नसतं, त्या शिकल्या नसत्या आणि पुढे त्यांनी जी मुलींची पहिली शाळा सुरू झाली ती झाली नसती, किंवा अजून काहीतरी प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे काय आहे ना, घरच्यांचा पाठिंबा हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे घरच्या माणसांनी किंवा घरची जी मंडळी असतात, पुरुष मंडळी वगैरे, त्यांनी प्रत्येक महिलेला असं जरा थोडंसं स्पेशल एखाद्या दिवशी, आठवड्यातून एखाद्या दिवशी तरी तिचा विचार केला पाहिजे. तिच्या आवडीचं, तिला जे आवडतं ते तिला करण्यासाठी सांगितलं पाहिजे. किंवा तिच्यासाठी काही सरप्राईज म्हणा, किंवा एखादा चहाचा कप जरी बनवून दिला तरी ती त्याच्यात खुश होते. तर असं प्रत्येकीला असं वाटतच असतं ना की आपल्यासाठी काहीतरी थोडंसं करावा घरच्यांनी, किंवा घरातले जे मंडळी असतात तर तिचा विचार करावा. कारण घरातल्यांचा ती विचार करताना स्वतःच्या आवडीनिवडी पार म्हणजे दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा ती साईडला ठेवते. कारण कसं आहे, आता हे बघा, जरी नाश्ता बनवायचा असला किंवा जेवण बनवायचं असलं तर ती अगोदर विचार करते
की माझ्या मुलांना काय आवडतं, घरच्यांना काय आवडतं, त्यांच्या आवडीचं ती जेवण बनवते. पण ती स्वतःच्या आवडीचा विचार करत नाही कधीच. तर तिने ना स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे. कारण आपण जर स्वतःसाठी जगायला शिकलो, तर स्वतःवर प्रेम केलं आपण, तरच आपण आपल्या कुटुंबाला खुश ठेवू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने हे अगोदर स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. कारण महिला ही खूप कणखर आहे, मजबूत आहे. तिच्याकडे खूप सारी अशी सहन क्षमता आहे. सहन करण्याची शक्ती पण तिच्यात खूप आहे. म्हणूनच तिला देवाने आई होण्याचा मान हा महिलेला दिलेला आहे. कारण ती सहन करू शकते सगळ्या गोष्टी. तिच्या सहन कारण ती एक मजबूत महिला आहे. तिच्याकडे म्हणजे बघा, आता ज्या ऑफिसला वगैरे जातात महिला, त्या महिला ऑफिसला जाऊन आपलं घर पण सांभाळतात. दिवसभर ऑफिसचं काम करून घरी आल्यानंतर घरातली सुद्धा कामं करतात. आणि जी घरी महिला असते ती घरातलं सगळं काम स्वतः एकटी करते. जे आपलं धुणी भांडी, जेवण किंवा घरच्यांचं मुलांचा अभ्यास घेणं, त्यांना शाळेत सोडणं, घरी आणणं, हे सर्व ती करते. याकडे परंतु ती स्वतःकडे या सगळ्यांच्या करण्यात ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. तर मला काय वाटतं, प्रत्येकीनं स्वतःसाठी असा आपला थोडासा तरी टाइम काढला पाहिजे. दिवसातून जास्त नाही वेळ मिळाला तर कमीत कमी अर्धा तास हा स्वतःची पॅम्परिंग करायला तिने दिला पाहिजे. तरच म्हणजे तिला स्वतःविषयी जरा प्रेम वाटेल. प्रत्येक महिलेने ना स्वतःवर प्रेम करायला पाहिजे पहिलं तर. कारण स्वतःवर जर आपण प्रेम केलं ना, तरच आपण आपला आनंदी राहू शकतो. आपल्याला जे जे वाटतंय ना ते आपण असं म्हणजे 8 दिवसातून एकदा तरी आपली इच्छा किंवा आपल्याला जी आवड आहे ते आपण नक्की करावं असं मला वाटतंय. तर अजून मला सांगायचं म्हणजे आपण राजमाता जिजाऊ साहेबांचं जर बोलायचं झालं तर त्यांनी त्या किती म्हणजे शहाजीराजे जे होते ते सतत मोहिमेला असायचे. ते घरी कधी जास्त म्हणजे त्यांच्या गडावर नसायचे, ते सतत मोहिमेला असायचे. पण राजमाता जिजाऊ साहेब एकट्याने त्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना वाढवलं, त्यांना शिक्षण दिलं आणि ते करून त्यांनी आपला गड पण सांभाळला, स्वराज्य पण जपलं. आज राजमाता जिजाऊ साहेब होत्या म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि आपलं स्वराज्य हे निर्माण झालं. म्हणूनच म्हणजे मला सांगायचं हेच की महिला ही प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेच आता. परंतु हे सगळं करताना ना तिला पाठिंबा हा घरच्यांकडून जास्त मिळाला पाहिजे. कारण जर घरच्यांनी जर तिला पाठिंबा चांगला दिला तर ती उंच अशा शिखरापर्यंत ती पोहोचू शकते. कारण जर घरच्यांचाच विरोध असेल ना तर ती म्हणजे 50% तिला म्हणजे काम करण्याची इच्छा होत नाही. तर तुम्ही म्हणाल ही म्हणतीये, असं म्हणतीये, ही करत असेल का? तर हो, मला माझ्या घरच्यांचा पाठिंबा आहे म्हणून तरच मी तुमच्यासोबत बोलते. माझ्या मुलांचा, माझ्या नवऱ्याचा, ह्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. तुला जे आवडतंय ते तू कर, तुला जे करावंसं वाटतंय ते तू नक्की कर, असं माझ्या नवऱ्याचं पण मत आहे. आणि त्यांचं मला साथ आहे म्हणूनच मी आज तुमच्यासोबत इथं बोलते. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तर तो मी किंवा एखाद्या रेसिपीचा किंवा याचा आपल्या डेली व्लॉग्सचा न टाकता महिला दिनानिमित्त मला थोडंसं बोलावंसं वाटलं म्हणून मी तुमच्यापर्यंत तुमच्यासोबत बोलले किंवा तुमच्या पुढे व्यक्त झाले. माझ्याकडून काही चुकीचं बोलण्यात गेलं असेल तर त्याबद्दल मी माफी मागते. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. स्पेशली महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कारण तिच्या हे सगळं करण्यात आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं, हे मी जाताना पण व्हिडिओ एंड करताना सांगते. तर तिने स्वतःच्या आरोग्याची अगोदर काळजी घ्या. स्वतःचं आरोग्य जपलं तर पूर्ण कुटुंब हे आनंदी राहील तुमचं. तर चला, मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.